पण आपल्या कोंबड्यांसाठी छान खिचडी बनवलेली आहे। आपण काय करतो मित्रांनो, फीडचा खर्च कमी करण्यासाठी रोज आपण पक्ष्यांना जे आहे आपला काहीतरी नवीन नेत असतो किंवा घरी काहीतरी बनवून नेत असतो। आज आपण आपल्या पक्ष्यांसाठी खिचडी बनवली आणि सोबतच मित्रांनो घरी जे उरलेलं अन्न आहे ते पण आहे आणि जे भाजीपाला वेस्ट आहे ते पण आहे। आज आपल्या पक्ष्यांसाठी भरपूर काही आहे, तर आपण हे सर्व जे आहे आपल्या फार्मवरती घेऊन जाणार। तुम्ही बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे आपला फार्म जो आहे छोटासा फार्म आहे आणि जे फ्री रेंजचं जे कंपाऊंड आहे त्याला आपण ग्रीन नेट लावून घेतलेली आहे। बाहेरून भरपूर काही कोणी जे आहे ते आतून ग्रीन नेट लावतात, कोणी बाहेरून लावतात। कुठून पण लावा, आतून लावा किंवा बाहेरून लावा, काही प्रॉब्लेम नाही, पण ग्रीन नेट नक्की लावा, कारण जे बाहेरून येणारं जे मुंगूस किंवा साप आहेत ते कुठंतरी थांबते मित्रांनो, असणे खूप आवश्यक आहे। तर आपण मित्रांनो सर्व जे खिचडी आहे ते आपण आपल्या पक्ष्यांना दिली, खायला खूप मजेने खात आहे आणि सोबतच जे भाजीपाला वेस्ट आहे ते पण आपण आपल्या पक्ष्यांना दिला। अजून मित्रांनो आता आपल्या पक्ष्यांच्या मनाने फ्री रेंज एरिया जो आहे आपला खूप मोठा आहे, तर आपण काय करणार आहे मित्रांनो, आपला फीडचा कॉस्ट कमी करण्यासाठी जे आहे फ्री रेंज एरियामध्येच एक असणे मित्रांनो आपण पालक आणि मेथी जे आहे असे 2 वाफे जे आपण टाकणार आहोत। त्यासाठी आपण एका कॉर्नरला फ्री रेंजच्या एरियामध्ये एका कॉर्नरला जे आहे जो कचरा झालेला होता तो आपण साफ करून घेतला आणि उद्याला येते आपण 2 वाफे करून जे आहे मेथी आणि पालक जे आहे ते टाकणार आहोत आपल्या पक्ष्यांसाठी। त्याने आपल्या फीडचा जो कॉस्ट आहे तो कमी होणार आणि आपल्या पक्ष्यांना पण जे आहे रोज ताजे जे आहे पालेभाज्या भेटणार।